दुसरं जे आहे तो ऑडिटोरी आणि थर्ड जो आहे तो टेक्स्ट किंवा लँग्वेज. मी एक्सप्लेन करणारच आहे, त्याच्यामुळे कम्प्लिटली माझ्यासोबत राहा. सो हे व्हिज्युअलाइजचा कॉम्पोनंट जो आहे त्याचा पर्सेंटेज आहे 55%. ऑडिटोरी कॉम्पोनंट हा 38% इतका महत्वाचा आहे, तर टेक्स्ट किंवा लँग्वेज ही फक्त 7% इतकंच महत्वाचं आहे. आता हे व्हिज्युअलाइज किंवा हा जो घटक आहे पहिला 55% तो म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आणून देते. शिंदे साहेबांनी माझं इंट्रोडक्शन करून दिलं आणि मला विनंती केली की मॅडम आता आपण बोलायला लागा. आणि जर मी या रीतीनं बोलायला सुरुवात केली असते, मी आता आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट आहे G.A. कुलकर्णींची. खरं तर जेव्हा मी शाळेमध्ये शिकत होते तेव्हाही त्यांनी शाळेमध्ये शिकवलेला तो धडा होता. पण मला असं वाटतं की ह्या संवादाच्या सप्तसूत्रीमध्ये हा धड्यातली गोष्ट सुद्धा तुम्हाला मी सांगितलीच पाहिजे. काय झालं असतं, सगळ्यांनी नंतर लांघे साहेबांना पटापट फोन करायला सुरुवात केली असती. अहो साहेब, कुणाला बोलवलं, आम्ही झोपलो की इथे, बरोबर की नाही? व्हिज्युअल म्हणजे जरी आपण प्रत्यक्षात एकमेकांना पाहू शकत नसलो तरी डेफिनेटली माझी तुम्हाला बॉडी लँग्वेज जरी दिसत नसली तरी फेशियल एक्सप्रेशन दिसतात, ते 55% एवढे महत्वाचे आहे. ऑडिटोरी आवाजातला चढ उतार तो 38% इतका महत्वाचा आहे. आणि ऍक्च्युअली मी तुम्हाला जे सांगते ना, टेक्स्ट किंवा लँग्वेज, दॅट इज ओनली 7% इज इम्पॉर्टंट. आता आपल्या लक्षात आलं असेल, बरेचदा ऑफिसमध्ये असं घडतं की कोणीतरी टार्गेट कम्प्लीटही केलेलं नसतं किंवा काम करत नाही हे आपल्याला माहित असतं, तरी सुद्धा बॉसला जेव्हा रिव्ह्यू मीटिंग असते तेव्हा बॉसला वाटतं की त्यानं खूप चांगलं काम केलंय आणि आपण एवढं मरमर मरून काम करून सुद्धा बॉस पर्यंत ते पोहोचतच नाही. क्वचित प्रसंगी तर बॉस आपल्याला शिव्या घालतो. आपण इतकं सगळं टार्गेटच्या एकदम जवळ जाऊन सुद्धा. हे असं का घडतं? तर कदाचित सांगण्याची पद्धत आपली थोडीशी कॉन्फिडन्स लूज झालेला असेल, त्याच्यामुळे आवाजातून जे आला पाहिजे कॉन्फिडन्स, चेहऱ्यावरून किंवा बॉडी लँग्वेज मधून जो कॉन्फिडन्स दिसला पाहिजे तो दिसत नसेल. आणि खोटं बोल पण रेटून बोल म्हणतात, तसं कदाचित त्याच्या शब्दांमधून, त्याच्या देहबोलीमधून सगळं काही ते बॉस पर्यंत पोहोचत असेल आणि म्हणून बॉसला वाटत असेल की हा जर म्हणतोय 80% टार्गेट कम्प्लीट केलं तर येस, खरंच त्यानं कम्प्लीट केलंय. आणि आपण जर म्हणतोय की 90% टार्गेट कम्प्लीट केलंय तरी त्यांना शंका वाटते, खरंच 90% केलंय का खोटं बोलतायत, थापा मारतायत. मग याच्यासाठी काय करायचं? सिंपल आहे. आपली बॉडी आणि आपला आवाज एकदम फ्री सोडून द्यायचा, जो टेक्स्ट सोबत ऑटोमॅटिकली फ्लोट होत जाईल. म्हणजे बघा हा, जेव्हा आपण 90% टार्गेट कम्प्लीट करतो तेव्हा ना, जर आपण थोडस दुसऱ्या कोणत्या गोष्टीत अडकलेलो असू तरच आपल्या बॉडी लँग्वेजवर आणि आवाजावर परिणाम होत असतो. किंवा आपण मीटिंगच्या टेन्शन मध्ये असतो ना बेसिकली, त्यामुळे तसं घडतं. म्हणून एकदा सवय लावून घ्यायची, सॉफ्ट स्किलचं वैशिष्ट्य ट्रेन करायचं स्वतःला. सो स्वतःला सवय लावून घ्यायची, आपल्या बॉडीला आणि आवाजाला फ्री सोडायचं. तर मी सांगत होते, जर आपलं टार्गेट 90% कम्प्लीट झालेलं असेल, तर जर आपण स्ट्रेस मीटिंगचा पूर्ण डोक्यातून काढू शकलो तर आपण मी 90% टार्गेट कम्प्लीट केलं असं सांगणार ना, का मी केलं 90% टार्गेट कम्प्लीट असं सांगणार? अजिबात नाही. म्हणूनच रिपीट करते की जस्ट टेक्स्ट सोबत आपली बॉडी आणि आपला आवाज फ्री सोडा, तो ऑटोमॅटिकली टेक्स्ट सोबत फ्लोट होत जाईल आणि आपल्याला जे म्हणायचे ते खरंच खरं आहे हे समोरच्याच्या सुद्धा लक्षात येईल. आणि म्हणूनच हे तर अगदी टाळा बरं. म्हणजे मला आठवतं की माझे मुलं जेव्हा छोटे होते ना आणि ते काहीतरी सांगतात, लहान मुलं सतत सांगतच राहतात काहीतरी आणि आपल्या मोठ्या माणसांना भरपूर कामं असतात, तेव्हा मी माझ्या काहीतरी कामामध्ये असायची आणि माझा धाकटा जेव्हा एकदम छोटा होता तेव्हा काहीतरी मला सांगायचा, हा बेटा सांग मी ऐकते. तर तो काय करायचा, माझा चेहरा त्याच्या दिशेने वळवून घ्यायचा, मम्मी माझ्याकडे बघ आणि मग ऐक. का? ऑफकोर्स त्याला हे व्हिज्युअल, ऑडिटोरी, टेक्स्ट लँग्वेज काहीच माहित नाहीये, पण ऑटोमॅटिकली त्याला नॅचरली ते माहित आहे ना, का की त्याला माझे एक्सप्रेशन ऑब्झर्व करायचे असतात ना.
मम्मीचा चेहराच दिसत नाही तर मी सांगितलेलं तिला खरंच कळतंय का, किंवा मी जेवढ्या आनंदानं सांगतोय माझा आनंद तिच्यापर्यंत पोहोचतोय का, हे त्याला कळत नव्हतं. फीडबॅक हा घटक महत्वाचा आहे म्हटलं ना, म्हणजे तो मला काहीतरी सांगतोय पण माझा फीडबॅकच त्याच्यापर्यंत पोहोचत नाही ना, म्हणून मग तो माझा चेहरा त्याच्या दिशेने वळवायचा आणि नॅचरली माझ्या फेशियल एक्सप्रेशन्स मधून तो फीडबॅक त्याच्यापर्यंत पोहोचायचा. म्हणूनच आता पेपर तर बऱ्याच जणांनी कोरोनामुळे बंद केले असतील, पण असं पुस्तक किंवा पेपर काहीतरी तोंडासमोर धरलंय आणि हा तू बोल मी ऐकत आहे असं म्हणणं टाळा जरा. सो फीडबॅक महत्वाचा आहे, जो रिसिव्हर साठी पण महत्वाचा असतो आणि सेंडर साठी सुद्धा महत्वाचा असतो. म्हणून कम्प्युटरमध्ये डोकं खूप असलंय, मोबाईलमध्ये डोकं खूप असलंय, पुस्तकात किंवा पेपरमध्ये डोकं आहे आणि तुम्ही म्हणताय हा माझ्या कानाने मी ऐकत आहे तू बोल, हे करायचं नाही. ओके, सो हा पण एक महत्वाचा घटक तुम्हाला सांगितला. जाऊया 6व्या सूत्राकडे. 6वं सूत्र काय सांगतं माहितीये? आपण काय करतो जेव्हा केव्हा कोणाशी काहीतरी वाद होतो, भांडण होतं, तेव्हा पहिला घाला आपण कम्युनिकेशनवर घालतो. वाद झाला, भांडण झालं, मी बोलणार नाही, 36चा आकडा. म्हणजे जर दूरचे कुठले मित्रमैत्रिणींचे रिलेशन असतील, अगदीच एका घरातच राहणारे नसतील कदाचित, जर दूरचे असतील ना तर आपण लगेच काय करतो, त्या व्यक्तीनं कितीही नंतर फोन करू देत, अजिबात रिसिव्ह करणारच नाही. कितीही मेसेज टाकू देत, ते मेसेज आपण न वाचता सरळ डिलीट करणार आणि एका लेवलवर तर त्या व्यक्तीला चक्क आपण ब्लॉक करून टाकणार. म्हणजेच लक्षात घ्या, रिलेशनचा बेसच बेसिकली संवाद हा आहे आणि आपण त्या संवादालाच नष्ट करून टाकलेला आहे, तो संवादाचा सेतूच नष्ट केलाय. मग काही दिवसांनी जर आपल्याला वाटलं की अरे आपण जरा जास्तच आतताईपणा केला, आपण जरा एक पाऊल माघार घ्यायला पाहिजे होती, त्यानं इतके फोन केले, एकदा तरी रिसिव्ह करायला पाहिजे होता, एका तरी मेसेजला रिप्लाय करायला पाहिजे होता, असं खूप मनातून वाटायला लागतं. खरं आपल्यालाही मोबाईल हातात घेऊन पटकन त्याला कॉल करावासा वाटतो, पण पुन्हा आपल्या डोक्यात काय येतं, मी त्याचे इतके कॉल उचलले नाही, मी त्याचे इतक्या मेसेजला काही रिप्लाय दिला नाही, मी त्याला इतके दिवस ब्लॉक केलं, आता मी जर फोन केला त्यानं नाही उचलला तर होईल की नाही माझा अपमान, मग का आपण स्वतःच्या हाताने अपमान करून घ्यायचा, असं सगळं आपल्या डोक्यात येतं आणि आपणही फोन करणं टाळतो. म्हणजेच होतं काय, रिलेशन्स छान राहावे हे त्या पण व्यक्तीच्या डोक्यात आलंय, आपल्याही डोक्यात आहे, पण दुर्दैवानं संवादाचा सेतूच आपण तोडून टाकला पहिल्या झटक्यात, म्हणून आता ते रिलेशन एकत्र येऊ शकत नाहीये. मग काय करायचं? मग हे 7वं सूत्र महत्वाचं. कदाचित अशा परिस्थितीमध्ये जर म्हणजे एखाद्या वेळेस असं होऊ पण शकतं ना की काही दिवस काही जणांनी त्या दोघांनी जर नाही बोललं तर उलट नंतर जे रिलेशन क्रिएट होईल ते पहिल्यापेक्षा खूप छान होईल, दोघांनाही आपापल्या चुका लक्षात येतील आणि जास्त आत्मीयतेने ते एकत्र येतील, असं पण होऊ शकेल. पण मग त्यासाठी जर संभाषण थांबवायचं असेल तर ते थांबवलं पाहिजे, तोडलं नाही पाहिजे. संवाद तोडायचा नाही, थांबवायचा. आणि तोही आपण प्रत्येक वेळेस आतापर्यंत संवाद जो थांबवून टाकायचो किंवा तोडून टाकायचो तो आउट ऑफ रिॲक्शन तोडायचो. आता मी तुम्हाला ह्या 7व्या सूत्राच्या माध्यमातून सजेस्ट करेन, जर संवाद थांबवायची ही वेळ आलीच तर आउट ऑफ रिॲक्शन नाही जायचं, आउट ऑफ रिस्पॉन्स जायचं. आणि पुढे आपण जे बोलणार आहोत त्याच्यावरून आपल्या सगळ्यांच्या हे लक्षात येईल, बरेचदा आपल्या आयुष्यात अशा घटना घडत असतात, अशा व्यक्ती येत असतात जेव्हा आपण आउट ऑफ रिॲक्शन काहीतरी वागून जातो आणि नंतर कितीही पश्चाताप केला तरी ती कसर येत नाही, कसर भरून निघत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आउट ऑफ रिस्पॉन्स वागणं खूप महत्वाचं ठरतं. आता जेव्हा रिॲक्ट आणि रिस्पॉन्ड हे 2 शब्द वारंवार उच्चारले जात आहेत तेव्हा ऑफकोर्स मला त्याचा अर्थ आपल्याकडून हवा आहे. अर्थ म्हणजे मराठी ट्रान्सलेशन नव्हे, मला माहित आहे रिॲक्शन म्हणजे प्रतिक्रिया आणि रिस्पॉन्स म्हणजे प्रतिसाद. मला त्यातला फरक किंवा त्याचा एक्झॅक्ट अर्थ हवा आहे की प्रतिक्रिया म्हणजे नेमकं काय किंवा प्रतिसाद म्हणजे नेमकं काय. तुमच्याकडून माझं लक्ष पुन्हा एकदा चॅट बॉक्सकडे. प्रश्न रिपीट करेन मी की रिस्पॉन्स
आणि रिॲक्शन यातला फरक काय आहे? एवढा अवघड प्रश्न आहे, शेवटचाच आहे हा. इतक्या सगळ्या प्रश्नांचे तुम्ही इतके छान उत्तरं दिलेत, या पण प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आहे मला तुमच्याकडूनच, आणि तेही अगदी करेक्टच. येस, समोरच्याकडून येतो तो रिस्पॉन्स. रिस्पॉन्स कॅन बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. ओके, आणखी? आणखी कोणी प्रयत्न करेल? काही जण मला खूप छान रिस्पॉन्ड करतायत, म्हणजे त्यांचे सुरुवातीपासून उत्तर आहेत. सारासार विचार करून दिला जातो तो प्रतिसाद. ओके, श्रीकांत कुलकर्णी साहेब, ओके, आपलं उत्तर माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. मला जे हायलाइट करायचंय तो एक मुद्दा आपण कव्हर केलाय. थँक्स फॉर दॅट. रिस्पॉन्स आपण जाणीवपूर्वक देतो आणि रिॲक्शन विचार न करता देतो. ओके, परम बहिवाल. परम हा माझा भाचा ऍक्च्युली आता 7वी मध्ये गेलाय तो, पण त्याने इतकं सुंदर उत्तर दिलंय ना. परमनं तर माझे दोन्ही पण मुद्दे कव्हर केलेले मला दिसत आहेत. रिएक्शन कॅन बी कन्स्ट्रक्टिव्ह, प्रतिसाद हा सकारात्मक व नकारात्मक असतो. ओके, आणखी कोणी सांगेल? तसे माझे दोन्ही महत्वाचे मुद्दे जे मला हायलाइट करायचे होते ते आलेत, याच्यात कव्हर झालेत. अजून मी थोडासा वेळ देऊ शकेन आपल्याला. विचार न करता दिली जाते ती प्रतिक्रिया, श्रीकांत कुलकर्णी साहेब. येस, मग मला सांगा, श्रीकांत कुलकर्णी साहेब आणि परम बहिवाल दोघांनीही मला कृपया मग सांगावं की तुमच्या बोलण्यात, तुमच्या ह्या चॅटवरून माझ्या हे लक्षात आलंय, तुमचं म्हणणं असं आहे की प्रतिसाद जो दिला जातो तो विचारपूर्वक दिला जातो. म्हणजे आउट ऑफ थॉट्स रिस्पॉन्स येतो. मग रिॲक्शन आउट ऑफ व्हॉट येते? रिॲक्शन कशातून येते? जर प्रतिसाद विचारातून येतो. तुम्ही अगदी बरोबर ट्रॅकवर आहात. ओके, सगळेजण छान उत्तर देत आहेत. विवेकबुद्धी, प्रतिसाद हा सकारात्मक आहे. ज्या मुद्द्यावर हायलाइट करायचं होतं ते मुद्दे हायलाइट झाले. खूप महत्वाचे मुद्दे आहेत ते, आणि म्हणूनच ह्या दोघांना मी विचारते. अर्थात उत्तर बाकीच्यांनी पण द्यायचे. आता सरळ साधा प्रश्न एवढाच आहे की रिस्पॉन्स हा आउट ऑफ थॉट्स येतो. यस, ओके, करेक्ट. मग रिॲक्शन आउट ऑफ काय येते? कशाच्यातून रिॲक्शन येते? बरं, रिॲक्शन मे बी प्रिजुडाइज्ड. ओके, रिॲक्शन कॅन बी इम्पल्सिव्ह. ओके, येस, परम, हे रिॲक्शन इमोशन्स मधून येते. अगदी करेक्ट आहे. तुम्हाला एकदा थँक्यू सो मच आपल्या सर्वांच्या उत्तरासाठी. आपण आता मेन मुद्दा जो मला हायलाइट करायचा त्याच्यावर येते. बघा, रिस्पॉन्स हा नेहमीच आउट ऑफ थॉट्स येतो आणि रिॲक्शन ही नेहमीच आउट ऑफ इमोशन्स येते. आणि आपल्याला सर्वांना माहित आहे, अगदी लहानपणापासून ती गोष्ट जी आपण ऐकलेली आहे, ती गोष्ट जी आपण इतरांना सांगितलेली आहे, त्या गोष्टीचं तात्पर्यच बेसिकली हे होतं की आउट ऑफ इमोशन्स जाऊन रिॲक्शन करायची नाही, कारण परिणाम फार वाईट होतात. म्हणजे कधीच बॅक येता येणार नाही, इतके वाईट परिणाम होतात. पण दुर्दैवानं ही गोष्ट आपण ऐकली, इतरांना सांगितली, मॉरल ऑफ द स्टोरी आपल्याला माहित आहे, पण इम्प्लिमेंटेशनच्या नावानं दुर्दैवानं ठणाणा आहे. ही गोष्ट कुणाची? त्या महिलेची. तिनं काय केलं? आपल्या तान्ह्या बाळाला पाळण्यामध्ये झोपवलं आणि पाळलेल्या मुंगुसाला त्या बाळावर देखरेख ठेवायला सांगितलं आणि ती नदीवर पाणी आणण्यासाठी निघून गेली. हंड्यावर हंडे, 5-6 हंडे भरून घेऊन आली आणि जसं घर जवळ आलं तिच्या लक्षात आलं, माझ्याच घराच्या पायरीवर माझंच मुंगूस बसलंय, ज्याचं तोंड रक्तानं पूर्णतः माखलंय. काय झालं? इमिजिएटली तिच्या डोक्यात इमोशन्स जाग्या झाल्या. बाप रे, माझ्या लेकराला काहीतरी झालं. लेकराबद्दलची काळजी. याच मुंगुसानं काहीतरी केलं. मुंगुसाबद्दलचा प्रचंड राग. अरे, याच तर मुंगुसाच्या भरोशावर माझ्या लेकराला मी सोडून गेले होते. मुंगुसानं विश्वासघात केल्याची भावना.
बापरे बापरे बाप. एवढ्या सगळ्या भावना उचंबळून आल्या, आउट ऑफ इमोशन्स रिॲक्शन झाली. सगळेच्या सगळे हंडे तिनं मुंगुसावर फेकून मारले, धावत पळत आत गेली. पाहिलं बाळ अजूनही शांतपणे पाळण्यात झोपले आणि शेजारी साप मरून पडलाय. आणि सराउंडिंग सिच्युएशन असं दाखवते की मुंगुसाला सुद्धा सापावर इझिली विजय मिळाला नाही. मुंगुसाला सुद्धा खूप टफ फाईट द्यावी लागली. तेव्हा कुठे ते मुंगूस बाळाला वाचवण्यामध्ये आणि सापाला मारण्यामध्ये यशस्वी झालं. हे पाहिल्यानंतर आता तिच्या सगळ्या इमोशन्स शांत झाल्या. आता ती विचारांच्या प्रक्रियेमध्ये आली आणि तिच्या लक्षात आलं की बाप रे, रागाच्या भरात तर माझे सगळेच हंडे मी मुंगुसावर फेकून मारले. त्या मुंगुसाचं काय झालं पाहिलं पाहिजे. आणि ती ताबडतोब बाहेर आली. पाहिलं तर काय, मालकिनीची शाब्बासकी मिळेल या विचारानं तिथे बसलेला मुंगूस जागच्या जागी गतप्राण झालेलं होतं. आता हिनं कितीही देवाच्या आणाभाका केल्या, कितीही पश्चाताप व्यक्त केला, देवाला विनंती केली की देवा, माझ्या प्राणापेक्षा प्रिय असणारं माझं लेकरू त्यानं स्वतःच्या जीवावर उदार होऊन वाचवलंय. माझा जीव घे पण त्याचे प्राण परत कर. देव करणार आहे त्याचे प्राण परत? अजिबात नाही ना. दुर्दैवानं आपल्या आयुष्यातही असंच घडतं. कोणीतरी काहीतरी बोलतं, कोणीतरी काहीतरी वागतं, सडन आपल्या डोक्यात इमोशन्स जाग्या होतात, आउट ऑफ इमोशन्स रिॲक्शन होते आणि मग सगळं काही संपतं. किंवा कदाचित रिलेशन असं असेल की ते अगदी तुटून नाही गेलं, जोडल्या जरी जात असेल तरी सुद्धा तो काचेवरचा तडा जसा कायम राहतो तसा हा रिलेशन वरचा तडा मात्र तसाच कायम राहिलेला असतो. म्हणून आता पुढचं हे 7वं सूत्र जे आहे ते सुद्धा आपण पाळायला सुरुवात करायची. ते म्हणजे रिॲक्शनच्या ऐवजी प्रत्येक वेळेस रिस्पॉन्ड करायचं, आउट ऑफ थॉट्स करायचं. पुन्हा एकदा लक्षात आणून देईन, सॉफ्ट स्किलचं वैशिष्ट्य प्रॅक्टिस करावी लागणार आहे. आणि जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करायला लागाल, या प्रॅक्टिसच्या प्रोसेसमध्ये आता तुम्हाला पटलं असेल पूर्णतः की हो, आपण आता याच्यानंतर विचारांनीच कृती करायची, आउट ऑफ रिस्पॉन्सेस आपण, आउट ऑफ थॉट्स आपण रिस्पॉन्डच करायचं. पण कदाचित पुन्हा कोणीतरी काहीतरी बोलेल, काहीतरी वागेल, सडन इमोशन्स जाग्या होतील, आउट ऑफ इमोशन्स पुन्हा एकदा रिॲक्शन घडेल आणि कदाचित महिनाभरानंतर तुमच्या लक्षात येईल, ओ आपण ठरवलं होतं रिस्पॉन्ड करायचं, पण दुर्दैवानं त्याही वेळेस आपण रिॲक्टच झालो. पण प्रॅक्टिस करत राहायचं कंटिन्युअस. मग कदाचित पुन्हा एकदा कोणीतरी काहीतरी बोलेल, आउट ऑफ इमोशन्स तुम्ही रिॲक्ट कराल आणि नेक्स्ट मोमेंटला तुम्ही कॅच कराल की ओ, ही तर रिॲक्शन झाली, आपल्याला रिस्पॉन्ड करायचं होतं. आता फरक लक्षात येईल. महिनाभरानंतर म्हटलेलं सॉरी आणि नेक्स्ट मोमेंटला म्हटलेलं सॉरी, जमीन अस्मानचा फरक आहे ना. आणि तरी सुद्धा जेव्हा तुम्ही तुमची प्रॅक्टिस कंटिन्यू कराल तेव्हा काहीही घडलं, कितीही वेगळं घडलं तरी सुद्धा तुम्ही इमोशन्सच्या भरामध्ये कधीच जाणार नाही. जेव्हा केव्हा कराल त्या प्रत्येक वेळेस तुम्ही आउट ऑफ थॉट्स रिस्पॉन्डच कराल. आणि मग अशी ही आपली सप्तसूत्री वापरून आपला संवाद आपल्याला खूप जास्त इफेक्टिव्ह करता येईल. पहिलं सूत्र होतं, आपल्या जे डोक्यात आहे ते समोरच्याच्या डोक्यात आहे का याची खातरजमा करायची. दुसरं सूत्र होतं, जे बोलायचं ते सकारात्मक शब्दांमध्ये बोलायचं. तिसरं सूत्र होतं की मी 5 घटक सांगितले आणि या घटकांमध्ये अडथळे येतात हे लक्षात ठेवायचं आणि अडथळे न येण्यासाठी किंवा जर आले तर ताबडतोब काढण्यासाठी उपाययोजना करायच्या. चौथं सूत्र होतं स्पीकिंग रेट आणि लिसनिंग रेटच्या अनुषंगानं. 6वं सूत्र मी तुम्हाला सांगितलं, पुढचं सूत्र मी तुम्हाला आय थिंक 3, 4, ओके जेवढं झालं ते, तर ते सूत्र तुम्हाला सांगितलं होतं की 55%, 38% आणि 7%. त्यानंतरच्या सूत्रात मी तुम्हाला सांगितलं, कुणाचा कितीही राग आला तर संवादावर घाला घालायचा नाही. तर जर म्हणजे आपल्याला संवाद थांबवण्याचीच गरज भासली तर ती आउट ऑफ रिस्पॉन्ड थांबवायचा आहे. कारण तो सेतू कायम राहील आणि पुन्हा दोघं जेव्हा वाटतील तेव्हा त्या संवादाच्या सेतूवरून रिलेशन्स पर्यंत पोहोचू शकतील. आणि हे शेवटचं जे मी तुम्हाला सूत्र सांगितलं होतं, आपण नेहमीच आउट ऑफ थॉट्स रिस्पॉन्ड करायचं रिॲक्ट करण्याच्या ऐवजी.
आता मला वाटतं माझ्याकडून सगळं काही सांगून झालंय. तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही मला चॅटबॉक्स मध्ये किंवा लांघे साहेब जसं म्हणतील डायरेक्ट विचारायचे असतील वगैरे. म्हणजे थोडक्यात मला एवढंच म्हणायचंय की पुढचे सूत्र मी लांघे साहेबांकडे म्हणजे लांघे साहेबांकडे सुपूर्द करते. आणि आपल्या सर्वांसोबत आज एवढा वेळ थांबण्यात मला नक्कीच खूप खूप छान वाटलंय. मागच्या वेळेस सारखाच तुमचा आत्ताही तेवढाच छान रिस्पॉन्स होता. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचीच मनापासून आभारी राहते आणि पुढची सूत्र लांघे साहेबांकडे सुपूर्द करते. थँक्यू सो मच. खूप छान पद्धतीने आपलं लेक्चर झालं मॅडम. थँक्यू. जी काय आपण सप्तसूत्री सांगितली तिचा नक्कीच आमचे अधिकारी कर्मचारी उपयोग करतील. मला वाटतं आज 100च्या जवळपास अधिकारी कर्मचारी या सेशनला उपस्थित होते. मी सर्वांना विनंती करतो की आपण आपले जे काही प्रश्न असतील तर आपला माईक अनम्यूट करायचा आहे आणि प्रश्न विचारायचा आहे. प्रश्न ह्या संदर्भातच असावेत अशी मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. थँक्यू सचिन साहेब, नंदकुमार साहेब, थँक्यू सो मच. आपल्या ह्या सगळ्या कॉमेंट्स माझ्यासाठी खूप महत्वाचे असतात. पुढच्या वेळेस पुन्हा तुमच्याकडे तुमच्या सोबत येण्यासाठी मला त्या प्रेरणा देतात. अबाउट हाऊ टू प्रॅक्टिस. श्रीकांत कुलकर्णी साहेबांनी विचारलंय, पॉसिबल प्लीज एलॅबरेट हाऊ टू प्रॅक्टिस. काही नाही, त्याच्यासाठी असं वेगळं सांगता येणार नाही. फक्त डोक्यामध्ये आपल्याला कंटिन्युअस ठेवायचंय. जसं मी म्हणाले की ऑब्झर्व करत राहायचंय. ओ पुन्हा आपण निगेटिव्ह शब्दांमध्ये बोललो का, ठीक आहे, नेक्स्ट टाइम आपण पॉझिटिव्ह शब्दांमध्ये बोलणार. अशा रीतीने आपल्याला स्वतःला ट्रॅक करत राहावं लागेल आणि त्याच पद्धतीने आपल्याला प्रॅक्टिस करावी लागेल. किंवा जसं शेवटचं सूत्र मी सांगताना सांगितलं की पुन्हा आपण भावनेच्या भरात काहीतरी डिसिजन घेतलं किंवा काहीतरी बोललो, ट्रॅक ठेवायचा की ओके नेक्स्ट टाइम मात्र 100% आउट ऑफ थॉट्स. अशीच आपल्याला स्वतःवर ट्रॅक ठेवूनच प्रॅक्टिस करावी लागेल. ऑफिस कल्चर साठी इम्पॉर्टंट माहिती. थँक्यू सो मच उंबरकर साहेब, थँक्यू. मला फार छान छान कॉमेंट्स इथे दिसत आहे. शुभांगी मॅम थँक्यू सो मच. सुभाष पवार साहेब थँक्यू, थँक्यू सो मच. आपले अजून काही प्रश्न असतील तर आपण मला नक्की विचारा. आपल्या सर्वांचेच मनापासून आभार मानते. निलेश साहेब, दिलीप साहेब, थँक्यू. आता ही सूत्री सगळी राबवायची बरं आपण, आणि राबवल्यानंतर मग मला ऐकायला आवडेल की यस मी नेहमी रिॲक्शन देत असे पण आता रिस्पॉन्ड केल्यामुळे तो एक प्रसंग मला टाळता आला. असं काही जर आयुष्यात घडलं तर डेफिनेटली मला सांगाच. मला ते जास्त ऐकायला आवडेल की तुम्ही खरंच प्रत्यक्ष लाईफ मध्ये त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. वरिष्ठ अधिकारी आहेत, मला वाटतं सरांनी प्रश्न विचारले किंवा संवाद साधला तर बरं होईल. पाटील साहेब आहेत, शैलेंद्र पाटील साहेब आहेत, अनेक वरिष्ठ अधिकारी आहेत. मी विनंती करतो आपण आपले माईक अनम्यूट करून प्रश्न विचारावे. मीच फक्त एकदा हे सांगते की स्वाती पवार मॅमनी विचारलंय की जर एखाद्याचं मत पटत नाही तर त्याला न दुखावता नकार कसा द्यावा. तर जसं मी मागच्याही वेळेस म्हणाले होते ना की अगदी छोट्या छोट्या मुद्द्यांवर सुद्धा भरपूर सारं मटेरियल अवेलेबल आहे. नकार देणं ही पण एक कला आहे आणि ते एक वेगळं सेपरेटच स्किल आहे. त्याच्यामुळे असं अर्ध्या मिनिटामध्ये मला नाही सांगता येणार. पण जसं मी मागच्या वेळेस 3 मुद्दे सांगितले होते की त्या दृष्टिकोनातून आपण आपलं स्किल वाढवू शकतो. पुस्तक वाचन, गुगल सर्च आणि ऑब्झर्वेशन वगैरे सगळं. तर त्यातून तुम्हाला ही कला नक्की शिकून घेता येईल. हा, आपण लांघे साहेब म्हणत होतात वरिष्ठ अधिकारी आहेत, त्यांना पण काही विचारायचं असेल प्लीज आपण मला विचारू शकता. माझं जेवढं नॉलेज आहे मी नक्की सांगेन. पाटील साहेब आपण काही प्रश्न विचारू शकता किंवा संवाद साधू शकता. शैलेंद्र पाटील साहेब आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपण मागच्या वेळेसही जे सॉफ्ट स्किल बाबत जे लेक्चर घेतलं आणि आजही आपण जे काही कम्युनिकेशनच्या बद्दल संवादामधली जी सप्तसूत्री सांगितली त्याचा प्रत्येकाला त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये पण म्हणजे कुटुंबाशी किंवा समाजामध्ये राहतो आपण तेव्हा तिथंही त्याचा उपयोग होईल आणि कामाच्या बाबतीमध्ये तर आपल्याला नक्कीच त्याचा उपयोग होईल. म्हणजे पॉझिटिव्ह गोष्टी आपण जेव्हा सांगतो तेव्हा जसा फायदा होईल तो फार मोठा राहील.
आणि त्यामुळं आपण जे काही आज सप्तसूत्री सांगितली की बोलण्याचा जो काही रेट आहे, स्पीकिंग रेट आहे, लिसनिंग रेट आहे, किंवा ह्या ज्या बाबी आपण ज्या सांगितल्या उलगडत छोट्या छोट्या उदाहरणावरून आपण दिल्या, त्या अत्यंत मोलाच्या आणि अत्यंत म्हणजे चांगल्या आहेत. आणि त्यामुळं वैयक्तिक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी तसेच आपल्या कामकाजासाठी ते अत्यंत उपयुक्त आहे. तरी याबद्दल आपण अत्यंत सर्वांना वेळ काढून सुट्टीच्या दिवशी उपस्थित राहायला आम्हाला सर्वांना मार्गदर्शन केलं. आणि संवाद सूत्री जी आहे त्याच्याबद्दल आपण जे सांगितलं त्याबद्दल खूप खूप आभार आणि धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद सर. मी मॅडम एक वैयक्तिक प्रश्न माझाच आहे छोटासा. हो, मला ऐकू येते, विचारा प्लीज. आवाज आपला गेला का? बरेच जणांचा असा न्यूनगंड असतो की संवाद साधण्यासाठी त्यांना असं वाटतं आपल्याकडं पुरेसं नॉलेज आहे का नाही, किंवा तुमची म्हणजे बोलण्याची जी काही कला आहे ती अवगत नसते. त्याबद्दल आपण थोडक्यात काही सांगू शकाल का? बरेच जणांना असा न्यूनगंड असतो की मला पुढच्याशी साधता येत नाही, किंवा बोलता येत नाही, सभेत बोलता येत नाही, भाषण करता येत नाही. त्याबद्दल छोटंसं आम्हाला जरा मार्गदर्शन करा. बरं, मी आता स्वाती मॅमनं जे सांगितलं ना तेच आपल्याला सांगू इच्छिते की संभाषण कला ही सेपरेट एक कला आहे. जसं त्यातलं काही मुद्दे मी सांगितले, म्हणजे ही कला एवढी मोठी वास्ट आहे की सगळेचे सगळे मुद्दे कव्हर होऊ शकत नाहीत या लिमिटेड वेळेमध्ये. सभेमध्ये बोलणं किंवा स्टेजवरून बोलणं ही एक सेपरेट कला आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्या पद्धतीनं शिकून घेऊ शकता. सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी काय सांगू इच्छिते, जोपर्यंत प्रॅक्टिस करणार नाही ना, म्हणजे सभेत कसे बोलावे किंवा सभाधारिष्ट कसे वाढवावे याच्यावर तुम्ही कितीही वाचलं आणि कितीही अभ्यासलं तरी जोपर्यंत तुम्ही 4-5 जणांच्या तरी समोर येऊन बोलणार नाही तोपर्यंत प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स लक्षात येणार नाही. म्हणजे छातीत धडधडतं तर नेमकं कसं धडधडतं, पाय लटपटतात म्हणतात तर नेमकं कसे लटपटतात, हे सगळे अनुभव स्वतःलाच घ्यावे लागतात. त्याच्यामुळे जस्ट मी एवढंच सजेस्ट करू इच्छिते की अगोदर स्वतःच्या जो क्लोज ग्रुप आहे, जो आपल्याला एनकरेज करत राहतो, त्या ग्रुप समोर बोलायला सुरुवात करा आणि नंतर हळूहळू तो ग्रुप वाढवत न्या. कॉन्फिडन्स लेवल आपोआप वाढत जाईल. हे छातीत धडधडणं, पाय लटपटणं वगैरे 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 सगळं 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 नंतर संपून जातं. आणि ऑफकोर्स ज्या विषयावर आपल्याला बोलायचंय त्याची मग खूप छान तयारी करायची. सुरुवातीला म्हणजे तयारी तर नेहमीच करावी लागते, अगदी कितीही मोठं आपण झालो तरी सुद्धा. पण जेव्हा आपण एकदम इनिशियल स्टेजवर आहोत तेव्हा तर मात्र अगदी लिहून प्रॅक्टिस करणं किंवा 2-3 जणांसमोर बोलून प्रॅक्टिस करणं, असं करता करता आपल्याला व्यासपीठावर जाता येईल. हे अगदी थोडक्यात आत्ता सांगता येणारेच मुद्दे सांगितले, ते तुम्ही पुन्हा एकदा मागच्या सेशन मध्ये सांगितल्यानुसार वेगवेगळ्या 3 मार्गाने भरपूर शिकून घेऊ शकता. सांगितलं मॅडम आपण. थँक्यू. धन्यवाद. ओके, शिंदे साहेब आपल्याला काय बोलायचंय मॅडम? संघटना. येस, स्वाती पवारच बोलते मॅडम. ह्यामध्ये असं बसवत आहे, पण मग अशा वेळेस पटकन नकार पण देता येत नाही. आता म्हणजे जसं तुम्ही म्हटला की शांतपणे विचार करा, पण आम्ही त्यावेळेस सरळ म्हणतो सर आम्ही नंतर बघतो, थोडा बघून मला विचार करून सांगावं लागेल. म्हणजे छान स्टेजेसने तुम्ही ऑलरेडी जाताय ना, की त्याच क्षणी नाही नाही हे अजिबात करता येत नाही, हे नियमाच्या विरुद्ध आहे असं काही म्हणण्याच्या ऐवजी ठीक आहे आम्ही पण एकदा चेक करतो, म्हणजे तुम्ही ऑलरेडी खूप छान स्टेप्स घेतच आहात. आणि ऑफकोर्स आपल्याला नकार देणंच जर महत्वाचं आहे, कारण कायदा तसं सांगतोय, तर मग तेवढा फर्मली सुद्धा आपण नकार देतच आहात, म्हणजे तुमच्या बोलण्यातून मला जाणवलं. त्याच्यामुळे तुम्ही ऑलरेडी खूप छान स्टेजेस वरून जाताय. नाही नाही, अशा केसेस मध्ये मॅडम म्हणजे दुखवायला पण नकोय काय म्हणाले, त्या माणसांना दुखवायचं पण नाही आणि आपल्याला त्या स्टेज मधून पण जायचं, कारण आमचा फायनान्सचा जॉबच असा आहे की बऱ्याच प्रमाणात आम्हाला नकारच असतो आणि ती एक निगेटिव्ह बाजूच आमची. पवार मॅडम, अशा केसेस मध्ये यस बट टेक्निक आपल्याला अडॉप्ट करता येईल. यस म्हणजे ठीक आहे सर तुम्ही म्हणताय ते योग्य आहे बरं का, परंतु असे याच्यात हर्डल्स आहेत किंवा हे याच्यात प्रॉब्लेम्स आहेत बरं का. कारण बऱ्याच कसं होतं, म्हणजे तुम्ही जसं म्हणताय ना बरं का,
कारण बऱ्याच वेळेस काय असतं, त्यांना तर ते काम होणं महत्वाचं असतं बरं का. आणि मग तुम्ही म्हणल्यासारखं आपल्याला आपल्यातच एक 4 लोकांची चर्चा करून बाबा ह्याच्यातून वे आउट काय काढता येईल, कशा प्रकारे त्याला नियमाच्या दायऱ्यामध्ये बसवता येईल वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करायला लागतो बरं का. तर त्यावेळेस मॅडमनी सांगितल्यासारखं स्ट्रेट वे नकार न देता, यस ठीक आहे तुम्ही म्हणताय तसं बघूयात आपण, परंतु असं नाही असं करूयात, किंवा थोडा वेळ घेऊनच मग त्याला आपल्याला हे करायला लागेल. कारण म्हणजे थोडक्यात आपल्याला एवढंच करावं लागेल की काम करण्याचं किंवा तुम्ही म्हणता तसं करण्यामध्ये आम्ही अडथळा नाहीये, तर तो नियम किंवा कायदा अडथळा आहे. की आपल्या बोलण्यातून आपण त्यांना दाखवून दिलं पाहिजे, मग आपली बॉडी लँग्वेज, फेशियल एक्सप्रेशन सगळंच त्याच्यामध्ये, की मला काही प्रॉब्लेम नाहीये, त्या कायद्याचा प्रॉब्लेम आहे एवढंच. पण मॅम तुम्ही सांगितलं त्यानुसार ऑलरेडी तुम्ही खूप छान सगळ्या स्टेजेस अडॉप्ट करता आहात, त्याच पद्धतीने पुढे जाता येईल. ओके, थँक्यू मॅडम. वेलकम. आणि ऑफकोर्स एक मुद्दा फक्त मी सांगू इच्छिते की काही ठिकाणी असं होतंच की ते एकतर वरिष्ठ असतात आणि प्रचंड प्रेशराईज करतात, आणि सबऑर्डिनेट या नात्यानं आपण कुठेतरी कमी पडतो, आपली स्ट्रेंथ कमी असते. पण त्यावेळेस आपल्याला डिसिजन घ्यावं लागतं की वरिष्ठांच्या प्रेशरला बळी पडून चुकीचं काम केलं तर काय तोटे आहेत, आणि आपण फर्म राहिलं तर काय तोटे आहेत. आणि मग मला तरी आतापर्यंतच्या सर्व्हिसवरून वाटतं की आपण फर्म राहिल्यामध्ये कमी तोटे असतात, वरिष्ठांच्या दबावाला बळी पडून चुकीचं काही करण्यापेक्षा. त्याच्यामुळे अगदीच अटीतटीची वेळ आली तर हे असं कॉस्ट बेनिफिट रेशो बघून आपल्याला डिसिजन घेता येऊ शकतं. नाही तसा घेते मॅडम, की आता आपल्याला आता नाही म्हणायचं आणि आधी हो म्हणायचं येस, नंतर जाऊन ठीक आहे सर हे जमत नाही, केलं तर आपल्याला असा पॅरा येईल, आणि जर तुम्ही असं केलं तर मग पुढे जायचं ती तुमची डिसिजन आहे, माझी नाही सर जबाबदारी. अगदी बरोबर मॅम, असं म्हटलं की गाडी रुडावर होणारच, ते होणार. प्रशासनामध्ये त्याला पर्यायच नाही. नाही मोस्टली काय होतं मॅडम, मोस्ट अथॉरिटीज आर बॅलन्स्ड अँड रॅशनल वन. ज्यावेळी अशा लोकांबरोबर काम करायचं असतं ना, त्यावेळी अडचणी अशा येतच नाही बरं का. जिथं अधिकारी कन्सिडरेट नसतात किंवा अशा ठिकाणी हे थोडेसे प्रॉब्लेम जरा जास्त ऍग्रिवेट होतात बरं का. आणि मग तिथं खरा आपला कस लागतो की बाबा हाऊ टू कोप अप द सिच्युएशन बरं का. हा कस तिथं लागतो आपला. बाकी जनरली कसं आहे, मोस्ट अथॉरिटीज आर बॅलन्स्ड अँड रॅशनल. त्यांना त्यातले लूप होल्स माहिती असतात. आपण जर सांगितलं किंवा नियमातले हे अडसर आहेत तर ते त्यांना पण म्हणजे तेवढं लक्षात पण येत असतं, आणि जनरली नियमबाह्य काम करायचा कुणाचाच कल नसतो. बरोबर. पण बऱ्याच वेळेस सिच्युएशन्स प्रिव्हिलिंग असे असतात की त्याला काही इलाजही नसतो. मग असे काहीतरी वे आउट काढून काहीतरी त्याच्यातून मार्ग काढून पुढे जायला लागतं. अगदी. थँक्यू. आणखी कुणाला काही विचारायचंय? कुणाला विचारायचंय का अजून? प्रश्न विचारा. वेळेची मर्यादा आहे, आज सुट्टी आहे सर्वांना, त्यामुळे आपल्याला वेळेत संपवलं पाहिजे. असो, मला वाटतं थांबूया. कुलकर्णी सरांना विनंती करतो, आपण सलहे संघटनेच्या वतीनं सर आभार मानूया. नंतर मारुती शिंदे सर आहेत, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीनं शेवट करतील. श्रीकांत कुलकर्णी सर, बीड. आजच्या या म्हणजे खूप सुंदर सेशन मध्ये बरं का आपण एवढ्या ऍक्टिव्हली पार्टिसिपेट केलं मॅडमचा, तर त्यांचं प्रभुत्व अगदी वाखाणण्याजोगच आहे. आणि ह्याच्या आधीच्या प्रत्येक सेशन मध्ये आपण ते अनुभवलंय सुद्धा बरं का. आणि काय होतं माहिती का, म्हणजे आज मॅडमशी आज एवढ्या डिस्कशन्स मध्ये असं ज्यावेळी पुढच्या गोष्टी मॅडम सांगत जातात त्यावेळी आपल्या अरे यार हे तर आपल्याला माहिती होतं, आपण हे सगळं आपल्याला कळतंय पण ते वळत नाही. हा सगळ्यात मोठा आपला प्रॉब्लेम असतो बऱ्याच वेळेस बरं का. आणि ह्या गोष्टी मॅडमने आपल्याला खूप सुंदर आणि उदाहरणासह सांगितलं, त्याच्यामुळे त्या बऱ्यापैकी मला वाटतं सगळ्यांच्या लक्षात आता आलेल्या आहेत. आणि इथून पुढे त्या गोष्टींचा आपल्याला खूप चांगला फायदा होणार आहे आपल्या डे टू डे वर्किंग मध्ये, आपल्या डे टू डे आयुष्यात वगैरे प्रत्येक गोष्टीचा आपल्याला त्याचा चांगला लाभ होणार आहे. एवढं सुंदर आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल मी दानोरकर मॅडमचं, सलहे संघटना, त्याच्यानंतर आमच्या संपूर्ण जेवढ्या संघटनांनी हा प्रोग्राम ऑर्गनाईज केला होता ह्या सगळ्या आयोजकांमार्फत आणि माझ्या वतीनं हार्दिक आभार मानतो. आणि मला बोलायची संधी दिल्याबद्दल आयोजकांचा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. मोहन राठोड साहेब आहेत, उपसंचालक माहिती. सर आपण काही या विषयावर बोलून आभार मानाल सर? मोहन राठोड सर. राठोड साहेब. लांघे साहेब, मला वाटतं आता फॉर्मल आभाराची तशीही आवश्यकता नाहीच.
आपल्या सगळ्यांच्या कॉमेंट्स पण मला सांगतायत की आपल्या सर्वांनाच हे फार आवडलं. आपल्या सर्वांसोबत असणं मलाही फार फार छान वाटलं. थँक्यू सो मच. थँक्यू. ओके मॅडम, मी आता शेवटाकडे येतो. मारुती शिंदे सर, संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आणि आमच्या पुणे विभागाचे उपाध्यक्ष मारुती शिंदे साहेब आपल्या या कार्यक्रमाचा समारोप करतील. मारुती शिंदे साहेब. आज खर तर संवाद कसा साधावा याचं शास्त्र उलगडलं आणि कुणालाही आपल्या मनातला विचार जर मांडायचा असेल तर हावभाव करून चालणार नाही. आपल्याला सगळ्यांना सुंदर वाचा दिलेली आहे, परंतु त्या वाचेचा चांगला वापर करता आला पाहिजे की जो आपल्याला पण घातक नाही ठरणार आणि दुसऱ्याला तर अगदी उपयुक्त ठरेल. पण त्याचं एक शास्त्र या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीने धानोरकर मॅडमनी फार अगदी म्हणजे अगदी अत्युत्तम लेवलला, अगदी उच्चतम लेवलला म्हणतात ते प्रमाण असतं, त्या प्रमाणात त्यांनी ते बसवलं. उदाहरण, स्पष्टीकरण, अगदी गोष्टी सांगितल्या, त्या गोष्टी फार बिंबणाऱ्या होत्या की जो आपल्यासाठी करत असतो त्याच्याबद्दल सुद्धा आपण कधी कधी गैरसमज करून घेत असतो, पण ते प्रत्यक्षात आपल्याला अनुभवाला आल्यानंतर आपल्याला पश्चाताप होतो. तो न होण्यासाठी ही सूत्रांचा वापर जास्तीत जास्त व्हावा असं मला वाटतं. प्रत्येकाला प्रेशर असतं, कामाचा ताणतणाव असतो आणि ह्या ताणतणावामध्ये सुद्धा आपल्याही बऱ्याच गोष्टी चुकीच्या असतात. हे प्रत्येकाला जाणता येत नाहीये, कारण आपण दुसऱ्याकडे ज्यावेळेस एक बोट करतो त्यावेळेस आपल्याकडे पण अनेक बोट वळलेली असतात. हे सुद्धा या शास्त्रातलं एक मार्मिक असं तत्व आहे. तर आपण स्वतःहून डेव्हलप होणं, आपण स्वतः चांगलं सकारात्मकतेने वागणं, अशा प्रकारच्या गोष्टी मला तर हे चिंतन वाटत होतं की हे संपूच नाहीये. परंतु मॅडमनी जो काय अमूल्य असा संघटनेसाठी, आमच्या अधिकारी आणि सभासदांसाठी फार मोलाचा वेळ दिला, आम्ही तर फार अत्यंत ऋणी आहोत. पण ते शब्दांनी त्यांच्या म्हणजे असं व्यथित होत नाहीये. परंतु एखाद्या मोठ्या कार्यक्रमाला तुम्ही आमच्याकडे वक्त्या म्हणून याव्यात आणि एखादा सेमिनार तुम्ही अटेंड करावा आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे तुम्हाला मी विनंती करतो. आणि आपण आपला एवढा मौल्यवान वेळ दिला त्याबद्दल मी अत्यंत संघटनेच्या वतीने ऋणी राहतो. आणि अशीच पुढे कधी आम्हाला संधी प्राप्त करण्याची आम्ही ज्यावेळी इच्छा प्रकट करू त्यावेळेस तुम्ही निश्चितपणे आम्हाला साथ द्याल असे मी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि उर्वरित तुमचं जे कामकाज आहे त्यालाही सुद्धा आमच्या वतीने अगदी भरभराट देऊया. आणि नुकत्याच आता जे प्रशासनाचं कामकाज चाललंय त्यालाही तुमच्याबद्दलचा मी एक सॅल्यूट टाकतो आणि निश्चितपणे तुम्हाला लाल सलाम देऊन तुमचा आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संघटना. थँक्यू सो मच. आणि नक्कीच मी आपल्या सोबत असेन. हे सगळं कोरोना संपल्यावर आपण प्रोग्राम आयोजित कराल, ही डेफिनेटली यायला आवडेल मला. थँक्यू. ओके, धन्यवाद मॅडम. आणि मला असं वाटतं आपण आपला परिचय स्वतःहून केला नाही. आपले बरेचसे पुस्तकं वगैरे प्रकाशित झालेले आहेत. मला वाटलं होतं आपण मध्ये सांगाल, परंतु ते सांगायचं लागून गेलं. आणि निश्चितच आपण पुन्हा असा एक वेळ द्याल आम्हाला आणि तेव्हा पुन्हा एकदा आमचे सर्व अधिकारी कर्मचारी अशाच मोठ्या संख्येनं या कार्यक्रमात सहभाग घेतील. आणि एक फॉर्मॅलिटी म्हणून मी आजचं हे सेशन संपवतो आणि तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. धानोरकर मॅडम आपल्यालाही पूर्ण आपल्या परिवाराला शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.